श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। आपण स्वामी चरित्र सारामृतावरती चिंतन करायचा जो उपक्रम सुरू केला होता तो मागच्या वेळेला आपण 21व्या अध्यायापाशी पूर्ण केला। आता आपल्याला महाभारतामध्ये, रामायणामध्ये किंवा इतर जे ग्रंथ आहेत पुरातन त्याच्यामध्ये गुरु शिष्यांच्या संदर्भाची माहिती आली आहे, त्याचं आपल्याला एक थोडंसं अवलोकन करायचं आणि त्याच्यातनं गुरु शिष्य परंपरा कशा आहेत याचं थोडंसं चिंतन मनन अभ्यास वगैरे करायचा आहे। आणि अर्थात हे करताना येणाऱ्या काळातील ज्या प्रमुख घटना आहे त्याचं चिंतन मनन जे ते पूर्वीप्रमाणे सुरू राहील। मागच्या वेळेस आपण पाहिल्याप्रमाणे येणाऱ्या 14 तारखेला बुधवारी मकर संक्रमण आहे आणि आपल्याला त्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवायची आहे, ती अशी की परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितले की संक्रांतीच्या निमित्ताने जे आपण वस्तू इतरांना देतो किंवा ज्याला लुटणे म्हणतात, पूर्वी आवा लुटला जायचा, तसं आज जे आपण वाण ज्याला म्हणतो ते वाण जे देतात, तर परमपूज्य गुरु माऊली म्हणतात की आपल्या सेवा मार्गातलं जे साहित्य आहे, उदाहरणार्थ स्वामीचरित्र सारामृत असेल, मराठी सप्तशती ग्रंथ असेल, जपमाळ असेल, इतर अनेक प्रकारच्या गोष्टी, उदाहरणार्थ काय आपल्याकडे यंत्र असतात, सोप्यात सोपं उदाहरण म्हणजे वाहन यंत्र असेल किंवा सुरक्षा यंत्र असेल, अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याचा आपल्या आप्त स्वकीय परिचित यांच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचवण्यासाठी या मकर संक्रमणाचा उपयोग करून घ्यायचा आणि ह्या लोकांना द्यायच्या आहे। फरक काय पडणार आहे तर त्याच्यामुळे ज्योतीने ज्योत दिव्याने दिवा लावणे, गावागावात केंद्र आणि घराघरात स्वामी हे जे गुरुमाऊलीचं स्वप्न आहे त्या पूर्तीच्या दृष्टीने एक मोठा टप्पा या ठिकाणी गाठता येऊ शकतो। समजा आपण आपल्या एखाद्या परिचिताला स्वामीचरित्र सारामृत हेच संक्रांतीनिमित्त दिलं आणि त्याला सांगितलं की रोज 3 अध्याय याच्यातले वाचत जा आणि 15 मिनिटं श्री स्वामी समर्थ जप करत जा, त्यांनी जर ती सुरुवात केली तर त्याचं जे कल्याण होईल त्याच्यामध्ये परमपूज्य गुरु माऊलीच्या आदेशानुसार त्या कल्याणामध्ये आपला वाटा राहील। कारण की एक सेवेकरी घडवला ते गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळतं आणि हे सहजगत्या लाभ घेण्यासाठी संक्रांतीचा अतिशय उत्तम प्रकारे आपण वापर करू शकतो। एवढंच नव्हे तर आपले इतर जे परिचित असतील त्यांना देखील आपण हेच सांगायला पाहिजे की संक्रांतीच्या वेळेस वस्तू देताना त्या सेवा मार्गातील वस्तू द्या, म्हणजे सेवा मार्गाच्या प्रचार प्रसारामध्ये आपला सहभाग राहील। अशा प्रकारे आपल्याला हे मकर संक्रमण साजरं करायचं आहे। एका श्रोत्याने अशी सूचना दिली होती की तुम्ही महाभारतातल्या कथा सांगायला पाहिजे। अतिशय उत्तम सूचना आहे, त्याच्यामुळे त्याचं पालन आपण तत्काळ करत आहोत। तर महाभारतामध्ये गुरु शिष्याच्या अनेक प्रकारच्या जोड्या ह्या आलेल्या ज्याच्यावरचे चिंतन मनन केलं जातं आणि वेळोवेळी त्याचे उदाहरण देखील आपण वानगी दाखल देतो। त्यातल्याच एकावरती आज आपण चिंतन सुरू करत आहोत। विषय खूप मोठा आहे, त्याच्यामुळे एकाच भागात पूर्ण होईल असं काही सांगता येणार नाही। थोडक्यात आपण त्याला सुरुवात करूया। एकलव्य या नावाचा एक वनात राहणारा वनवासी होता आणि त्याचं काम होतं शिकार करण्याचं। हा एकलव्य शिकार करत असताना त्याला त्या ठिकाणी हरिण आणि वाघ हे परस्परांचे, म्हणजे कसं आहे, हरिण हे वाघाचा आहार आहे, तर ह्या ठिकाणी एक शिकारी म्हणून त्याला वाटायचं की आपल्याला हे शिकार व्यवस्थित करता आली पाहिजे, म्हणजे मग आपल्या हरणांना त्या ठिकाणी रक्षण मिळेल। किंवा आपल्याला वाघाची शिकार जर करायची म्हटलं तर ते करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला धनुष्यबाण व्यवस्थित चालवता आला पाहिजे। आता वनवासी असल्यामुळे त्यांनी शिकायचं जेव्हा ठरवलं तर त्यावेळेला प्रश्न हा पडला की शिकवणार कोण, तर ती परिस्थिती ही महाभारताच्या काळातली आहे। त्यामुळे गुरु द्रोणाचार्य हे त्या काळामध्ये सर्वोत्तम गुरु मानले जायचे आणि युद्धकलामध्ये शिकवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा होता। परंतु भाविक हो त्यावेळेस स्थिती अशी होती की गुरु द्रोणाचार्य हे पांडवांच्या आणि कौरवांची जी राजधानी आहे हस्तिनापूर त्या ठिकाणी ते
राजाच्याकडे राजपुत्रांना शिकवायला आचार्य म्हणून काम करत होते. आणि ज्यावेळेला त्यांनी आचार्य पदाचं काम जेव्हा स्वीकारलं होतं तर त्यावेळेला त्यांनी त्या राजाला राजसत्तेला एक वचन दिलं होतं की मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ देणार नाही. माझं जे ज्ञान आहे ते मी सर्वोत्तम ज्ञान हे अर्जुनाला देईन, राजपुत्रांना देईन, आणि त्यांच्यापेक्षा कोणीही चांगल्या प्रकारचं श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकणार नाही असं त्यांनी राजसत्तेला वचन दिलं होतं. त्याची अनेक कारणं आहेत, तो नंतरचा विषय आपल्याला बोलायचा आहे, पण आज नको. तर ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट ही घडली की ह्या पार्श्वभूमीवरती हा एकलव्य जेव्हा गुरु द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली की आपण मला धनुर्विद्येचं शिक्षण द्यावं. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं की मी सध्या राजसत्तेचं जे आहे ते आचार्यपद स्वीकारल्यामुळे मी तुला शिकवू शकणार नाही, कारण की मी राजाकडे त्यावेळेला ते एक प्रकारे समजा नोकरसारखंच काम करत होते. आचार्य जरी असले तरी त्यांनी बांधून घेतलेलं होतं त्या ठिकाणी. आणि त्यांनी तशा कारणास्तव नकार दिल्यानंतर एकलव्य नाराज झाला, परंतु तो जिद्दी होता. नाराज झाल्यानंतर तो वापस आला आणि वापस आल्यानंतर त्याने काय केलं की जेव्हा गुरूंच्या समोर होता तेव्हा त्याची सूक्ष्म निरीक्षण दृष्टी वापरून त्यांनी गुरूंना व्यवस्थित बघितलं, दर्शन घेतलं, बघितलं, आणि त्याच्यावरती उत्तम प्रकारे त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्यांना आपल्या डोळ्यामध्ये अंतःकरणामध्ये साठवून घेतलं आणि मनोमन गाठ बांधली की मी तर यांनाच गुरु करणार आहे. मित्र बघा, तो वनवासी असूनही त्याच्या निष्ठा एवढ्या पक्क्या होत्या आणि निश्चय एवढा दृढ होता की त्यांनी वापस वनात गेल्यानंतर मातीच्या साह्याने गुरु द्रोणाचार्यांचा एक पुतळा तयार केला, मूर्ती तयार केली, आणि त्याला अंतरंगातून गुरुभाव त्या ठिकाणी दृढ करून त्यांच्यावरती संपूर्ण निष्ठा ठेवून एकलव्याने चित्त एकाग्र करून धनुर्विद्येवरती आपलं लक्ष केंद्रित केलं. बघा मित्र, गंमत अशी आहे की गुरु ही व्यक्ती वेगळी आणि गुरु हा भाव वेगळा, गुरु हे तत्व वेगळं. गुरु तत्व हे एकच असतं, गुरु भाव हा एकच असतो. देह वेगळे वेगळे असतील हरकत नाही, परंतु देहातील जो गुरुभाव आहे त्याच्यावरती पूर्ण निष्ठा ठेवल्यामुळे, पुतळ्याला माध्यम केल्यामुळे एकलव्याने ज्या निष्ठेने शिकायला सुरुवात केली तर त्याच्या ठाई त्या गुरुतत्वाने त्याला व्यवस्थितरित्या अगदी जसे गुरु द्रोणाचार्य शिकवतात तसंच शिक्षण प्रशिक्षण आपोआप त्याला मिळालं एकाग्रतेमुळे आणि दृढ भावामुळे. परिणाम काय झाला की एकलव्य स्वतः एक श्रेष्ठ धनुर्धर झाला. त्याच्यानंतर घडलेली घटना अशी आहे की एके दिवशी हे राजपुत्र सगळे, मग त्याच्यात कौरव आले, पांडव आले, 100 कौरव 5 पांडव, हे सर्वजण वनामध्ये आले होते विहारासाठी. आणि आल्यानंतर त्या काळामध्ये स्वतःच्या बरोबर ते शिकारी कुत्रे पण ठेवत असत. तर हा शिकारी त्यांच्या जे होते त्यातले कुत्रा जो आहे तो भुंकत भुंकत पलीकडे गेला. आणि पलीकडे गेल्यानंतर काय झालं की तो भुंकत असताना त्याच्या भुंकण्यामुळे एकलव्याची एकाग्रता भंग व्हायला लागली. आणि त्या काळामध्ये एकलव्याने एकाग्रपणे गुरुठाई भाव ठेवून निष्ठा ठेवून जे शिक्षण घेतलं होतं ते एवढ्या उच्च दर्जाला पोचलं होतं की मित्र आपल्याला आश्चर्य वाटेल की एकलव्याने अशा प्रकारे बाण मारले की त्या कुत्र्याचा जो जबडा आहे तो भुंकण्यासाठी जो आ वाचला होता तो आत असाच राहिला, संपूर्ण जबडा बाणांनी भरलेला आहे, पण त्याला थोडी देखील जखम नाही झाली. हे धनुर्विद्येतलं कौशल्य एकलव्याने आत्मसात केलं एकाग्रतेतून. आणि त्या कुत्र्याचा आवाज बंद झाला पण त्याला थोडी जखम नाही झाली. आणि अशा अवस्थेमध्ये तो कुत्र्याला, मग आता तो निष्ठावान प्राणी आहे, माणसासारखा नाही, त्यांनी निष्ठेने पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी वापस गेला. मूळ ठिकाणी वापस गेल्यानंतर गुरु द्रोणाचार्य, अर्जुन, इतर पांडव, कौरव सगळे त्या ठिकाणी होते.
आणि बघतात तो काय, कुत्रा वापस आलाय, शिकारी आपला कुत्रा वापस आलाय, पण त्याचं संपूर्ण तोंड बाणाने भरलेलं आहे, थोडी देखील जखम नाही झालेली. हे धनुर्विद्येतील कौशल्य बघितल्यानंतर अर्जुनाचा संताप झाला. कारण साधं होतं की इतकं धनुर्विद्येतलं कौशल्य अद्याप अर्जुनापर्यंत देखील पोहोचलं नव्हतं. आणि ते कौशल्य कोणाजवळ आहे हा कुतूहलाचा प्रश्न ठरला. मग अर्जुनाने त्यांना शोध घ्यायचा प्रयत्न केला. शोध घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर त्याच कुत्र्याच्या मदतीने अर्जुन पुन्हा त्याच ठिकाणी गेला. फार प्रामाणिक असतो कुत्र. त्याने बरोबर जिथे घटना घडली तिथे अर्जुनाला घेऊन गेला. पाहतो तो काय, एक वनवासी मुलगा त्या ठिकाणी धनुर्विद्येचा सराव करतोय. सराव करतो बघितल्यानंतर अर्जुनाची त्याची एकाग्रता, त्याचा सराव बघून चकित झाला. आणि त्याने विचारलं सहज, तू कोण आहेस आणि तुला कोण शिकवत आहे? तर त्यांनी परिचय सांगितला, माझं नाव एकलव्य आहे, मी गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे. आणि तिथे मातीचा पुतळा गुरूंचा होता. अर्जुनाचा भयंकर संताप झाला मित्र. अर्जुन वापस आला आणि गुरूंना म्हणाला की तुम्ही दिलेल्या वचनाचा भंग केला म्हणे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर शिष्य तुम्ही तयार केलात. आता आश्चर्याचा धक्का द्रोणाचार्यांना बसला होता. कसं की त्यांनी तर कोणाच विद्या दिली नव्हती, मग असं कसं घडलं? पुन्हा सगळा लवाजमा ते एकलव्याच्या दारासमोर आला. आणि एकलव्याच्या दारासमोर आल्यानंतर गुरु द्रोणाचार्य बघतात तो काय, त्यांचाच मातीचा पुतळा समोर ठेवून तो वनवासी, एकदा त्यांना आठवण झाली की अरे हा आता आपल्याकडे एकदा आला होता विचारायला मला शिष्य व्हायचंय म्हणून, आणि आपण त्याला नकारही दिला होता. मग एकलव्याने सांगितलं की तुम्ही नकार दिल्यानंतर मी अंतरंगातून तुम्हाला गुरु मानलं आणि प्रतिकात्मक तुमचा हा पुतळा तयार केला आणि याला साक्ष ठेवून मी सराव केला. आणि मित्र, त्याचा परिणाम आपण बघताच आहे की तो अतिशय श्रेष्ठ धनुर्धर बनला. पुढे काय घडलं याची उत्सुकता आपल्याला असायलाच पाहिजे. आणि त्या उत्सुकतेचं शमन करण्यासाठी आपल्याला पुढच्या गुरुवारची वाट बघावी लागेल. वाणीला विराम देण्यापूर्वी प्रार्थना करतो की हे ज्ञान गुरूंचं देणारे तेच, प्रचार प्रसार करणारे तेच. आपल्याला फक्त छोटीशी विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ शेअर अवश्य करावा. आपल्या सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहाव्यात. आणि आपण हे पेज आहे साधी सोपी स्वामी सेवा, हे स्वतःही फॉलो करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील फेसबुक फ्रेंड्सला फॉलो करायला सांगावं अशी आपल्याला विनंती करतो. वाणीला विराम. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.